नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनारचे आर्थिक व्यवहार आता रडारवर आलेत। सीबीआय कडून आरोपी शुभम खैरनारच्या आर्थिक व्यवहारांचा तपास आता तीव्र गतीने सुरू झालेला आहे। नाशिकमधून अटक झालेल्या शुभमचं बँक पासबुक आता ताब्यात घेतलं गेलंय। मोबाईल, लॅपटॉपसह नांदगावच्या घरातून महत्त्वाचे डिजिटल पुरावेही जप्त झालेत। पेपरफुटी रॅकेटच्या आर्थिक मुळापर्यंत आता सीबीआय पोहोचायचा प्रयत्न करते। शुभमच्या चौकशीतून मोठी नावं समोर येण्याची शक्यता आहे। तर प्रश्नपत्रिका विक्रीत मोठ्या पैशांची उलाढाल झाली का? बँक व्यवहारांची याच संदर्भात छाननी सुरू झाली आहे। इतर आरोपींची आर्थिक साखळी, पैशांची देवाणघेवाण आणि नेटवर्कचा तपास अधिक गडद होत चाललाय। केवळ पेपर लीक नव्हे तर संपूर्ण रॅकेटच्या आर्थिक मुळापर्यंत पोहोचण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे। शुभमच्या चौकशीतून आणखी मोठी नावं आणि व्यवहार देखील समोर येऊ शकतात। अधिकचे अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी किरण ताजणे यांच्याकडून। किरण, सीबीआयचा तपास वेगाने सुरू झाला, त्या शुभम खैरनारच्या आर्थिक व्यवहारांपर्यंत सीबीआय पोहोचली आहे। कस्तुरी, प्रामुख्याने जर बघितलं तर नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये शुभम खैरनारचा संबंधी जो आर्थिक व्यवहार आहे त्याचा तपास तीव्र गतीने केला जातोय। शुभमचे बँक पासबुक आणि व्यवहार जे आहे त्याचे संबंधित कागदपत्र सीबीआयनं ताब्यात घेतलेले आहेत। यामध्ये महत्वाचा भाग म्हणजे मोबाईल, लॅपटॉप हे नांदगाव येथील घरातनं ताब्यात घेतलेले आहेत। तो ज्या नाशिकमध्ये राहत होता त्या ठिकाणी देखील काही डिजिटल पुरावे मिळालेले आहेत, ते देखील जप्त केलेले आहेत। यामध्ये प्रश्नपत्रिकेच्या विक्रीतून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल झाल्याची माहिती आहे आणि त्यामुळेच बँक व्यवहारांची देखील छाननी केली जाते। या सगळ्या दरम्यान केवळ पेपर लीक नव्हे तर संपूर्ण रॅकेटच्या आर्थिक मुळापर्यंत जाण्याचा सीबीआयचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने तपास अधिक तीव्र केला जातोय। बरं, धन्यवाद किरण, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।